नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासेसचा चौथा दिवस आणि आज आपण चौथी स्टिच शिकणार आहोत, जिचं नाव आहे फ्लाय स्टिच। मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की ही लॉंग डिस्टन्स ठेवून बनवलेली फ्लाय स्टिच आहे आणि ही शॉर्ट डिस्टन्स ठेवून बनवलेली फ्लाय स्टिच आहे, जिचा उपयोग आपण पान भरण्यासाठी केलेला आहे। आणि लॉंग डिस्टन्सच्या फ्लाय स्टिचचा उपयोग आपण ड्रेसवर बॉर्डर बनवण्यासाठी किंवा ब्लाउजमध्ये बॉर्डर बनवण्यासाठी करू शकतो। या दोनही फ्लाय स्टिच खूप महत्त्वाच्या आहेत। चला तर मग लगेच शिकण्यासाठी सुरुवात करूयात। तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो, मी सुरुवात केलेली आहे आणि थोडेसे अंतर ठेवून आपल्याला सुई खाली घेऊन धागा खाली ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या धाग्याच्या बरोबर मध्यभागी इकडून आपल्याला सुई वरती घ्यायची आहे। त्यानंतर बरोबर ह्या धाग्याच्या समोरच आपल्याला ह्या बाजूने सुई पुन्हा खाली घ्यायची आहे आणि लगेचच ह्या पहिल्या स्टिचच्या शेवटच्या टोकापासून आपल्याला सुई पुन्हा वरती घ्यायची आहे। त्यानंतर थोडेसे अंतर ठेवून पुन्हा एकदा आपल्याला सुई खाली घ्यायची आहे। पुन्हा वरती केल्याप्रमाणे बरोबर मध्यभागी आपल्याला सुई वरती घ्यायची आहे। पुन्हा त्याच्या समोरच्या बाजूला सुई खाली घ्यायची आहे आणि ह्या शेवटच्या टोकापासून सुई पुन्हा आपल्याला वरती काढायची आहे। सेम प्रोसिजर आपल्याला खाली बनवायची आहे। अशा पद्धतीने ही फ्लाय स्टिच बनवण्यासाठी खूप सोपी आहे। तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून समजून घेऊ शकता। समजले नसल्यास बारीक लक्ष देऊन व्हिडिओ बघितल्यास नक्की तुम्हाला व्हिडिओ समजेल अशी मी अपेक्षा करते। अशा पद्धतीने आपल्याला लॉंग डिस्टन्स ठेवून ही फ्लाय स्टिच बनवायची आहे। मैत्रिणींनो, आता आपण पान भरण्यासाठी सुरुवात केली आहे। तर अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला फ्लाय स्टिचची लॉंग डिस्टन्समध्ये जशी सुरुवात केली होती आपण, तशीच आपल्याला सुरुवात इथे सुद्धा करायची आहे। पण इथे लॉंग डिस्टन्समध्ये जसं आपण याच्यामध्ये जास्त अंतर ठेवलं होतं, तसं पान भरताना आपल्याला एकदम जवळून घ्यायचे आहे। त्यानंतर समोरच्या बाजूने पुन्हा सेम प्रोसिजर। मैत्रिणींनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर काही चुकत असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। उद्यापासून आपण कॅलेंडर हुकची माहिती घेणार आहोत। कॅलेंडर हुकची तयारी कशी करायची, कुणाला गिफ्ट देण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा आणि आपण जे एम्ब्रॉयडरी स्टिचेस शिकत आहोत त्याचा उपयोग करून आपल्याला कॅलेंडर हुक कसे बनवायचे आहेत त्याची माहिती आपण उद्यापासून घेणार आहोत। तर त्याचे स्टिचेस, त्याच्यामध्ये फुलांमध्ये कोणकोणत्या स्टिचेस वापरल्या जातात, कोणत्या नाही, ते आपण मी तुम्हाला सगळी माहिती उद्यापासून देणार आहे। तर तुम्ही उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की तयार राहा। आज काय झालं मैत्रिणींनो, व्हिडिओ बनवायला घेतला आणि कस्टमर चालू झाले, त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा उशीर झाला।
तरी पण कस्टमर गेल्यानंतर लगेचच मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. अशा पद्धतीने आपल्याला पान भरत जायचे आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, इथे अशा पद्धतीने आपले पान भरून तयार झालेले आहे. इथे सुद्धा एक सुंदरसे असे पान तयार झालेले आहे. आणि या प्लॅस्टिकचा उपयोग असाच आपल्याला पान भरण्यासाठी वगैरे करायचा आहे. आणि आरीवर्कच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा आपल्याला या प्लॅस्टिकचा उपयोग असं पान भरण्यासाठी करायचा आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला रेशीम धागा वापरून ही प्लॅस्टिक बनवायची आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.